मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत भोम प्रदोषची व्रतकथा। तर मित्रांनो, आज भोम प्रदोष पण, धनत्रयोदशी पण, धन्वंतरी जयंती पण आणि यमदीपदान, तर संपूर्ण काही आज एकाच तिथीवर आहे। तर हा दिवस अत्यंत शिवाचा आणि शिवलिंगाला अभिषेक घालण्याचा महत्त्वाचा दिवस आहे। तर यमदीपदान आपल्याला संध्याकाळी आज यमदेवताचे या नावांनी जर तुम्ही फक्त श्रवण पण केव्हा तुमच्यापर्यंत व्हिडिओ आला श्रवण पण करून घेतले आणि एक दीपदान संध्याकाळी तुम्हाला करायचं आहे, म्हणजे आपल्या घरावर संरक्षण राहील आणि अकाली कोणाला मृत्यू येणार नाही आणि आपलं परिवार चांगलं हरभर राहील, अखंड सौभाग्याची प्राप्ती राहील, आपल्या मुलाबाळांची प्रगती होईल, मुलांना चांगलं दीर्घायुष्य मिळेल, नवऱ्याला चांगलं दीर्घायुष्य मिळेल, आपल्याला चांगलं आरोग्य मिळेल आणि धनसंपदा भरभराटी भरून राहील। तर आजच्या दिवशी आपल्याला फक्त या 14 नावांचं श्रवण करायचं आहे। तर कुठली आहेत 14 नावं? आपण यमदीपदान करताना पण बोलू शकतो, पण यमदीपदान करण्याच्या वेळेस नाही बोलले, नुसते आता श्रवण करून घेतले, संध्याकाळी दिवा लावला तरी पण चालेल। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा, ओम नमः शिवाय करा, काहीतरी कमेंट्समध्ये नक्की करा। दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, काहीतरी करा माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी। तर अगोदर आपण यमचतुर्दशी नामावली श्रवण करूया, कारण आज या नामावलीला पण खूप महत्त्व आहे। तर यमचतुर्दशी नामावली 14 नामं कुठली आहेत? पहिलं नाव श्री यमाय नमः, दुसरे श्री धर्मराजाय नमः, तिसरे श्री मृत्युवे नमः, चौथे श्री अनंतकाय नमः, पाचवे श्री वैवस्ताय नमः, सहावे श्री कालाय नमः, सातवे श्री सर्वभूताक्षयाय नमः, आठवे श्री औदंबराय नमः, नववे श्री दहनाय नमः, दहावे श्री नीलाय नमः, अकरावे श्री परमेष्टिने नमः, बारावे श्री वृकोदयाय नमः, तेरावे श्री चित्राय नमः, चौदावे श्री चित्रगुप्ताय नमः। तर ही राहिली यमचतुर्दशी नामावली। तर या नावांचे श्रवण पठण बी केले तरी आपल्या परिवाराला सुख, दीर्घायुष्य, धनसंपदा आणि चांगले आयु आणि आरोग्य लाभेल। तर आता आपण धनत्रयोदशीचे नावं आपल्याला कुठले घ्यायचे आहेत? माता लक्ष्मीच्या पूजेसाठी सर्वात महत्त्वाची नावं, तर आपण ते ऐकूया। आणि जर या 5 दिवससुद्धा तुम्ही आजपासून 5 दिवस जर हा मंत्र बोलले तर त्यांच्या घरी खूप भरभराटी लक्ष्मीचे राहते। तर कुठली आहेत ते नावं लक्ष्मीचे, ते आपण 5 नावं ऐकूया। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुप्रियाय धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया। हा मंत्र जपल्याने यथाशीघ्र लक्ष्मीची कृपा प्राप्त होते। दुसरा मंत्र आहे ओम श्रीं ह्रीं ऐं महालक्ष्मी कमलधारिणी सिंहवाहिनी स्वाहा। हा मंत्र रोज 108 वेळा कमलची जर कमलगट्ट्याची माळा असेल या स्फटिकच्या माळाने हा मंत्र जपायचा आहे, याच्याने खूप धनलाभ होतो। तिसरा मंत्र आहे ओम श्रीं नमः। चौथा मंत्र आहे ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा। ओम श्री नारायणाय नमः। या 5 मंत्रांनी महालक्ष्मी खूप प्रसन्न होते। आता धन्वंतरीचे नावं आपण ऐकूया। तर आज धन्वंतरी देवताचे सुद्धा आपल्याला 11 नावं ऐकण्याचे खूप महत्त्व आहे। 11 नावं पण आपण ऐकले तरी आपल्याला म्हणजे जे आपले हे शरीर संपत्ती सर्वात मोठी संपत्ती, तर आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होईल, परिवाराला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होईल। तर कुठले आहे धन्वंतरीचे 11 नावं? ओम श्रीमते नमः, ओम धन्वंतर्यै नमः, ओम देवाय नमः, ओम सर्वलोकैकवंदिताय नमः, ओम सर्वक्षर्यमयाय नमः, ओम धामरूपिण्यै नमः, ओम परबलदर्दाय नमः, ओम परबलदर्णाय नमः, ओम नित्याय नमः, ओम सर्वेश्वराय नमः, ओम सत्याय नमः, ओम सत्यनिष्ठाय नमः। तर अशी ही धन्वंतरी देवतेची 11 नावं होती, तर ती आपण ऐकली। आता आपण धनत्रयोदशी कशी पूजा करायची आहे? तर आपल्याला आज धनत्रयोदशीची पूजा प्रदोष कालावरच करायची। चौमुखी दिवा नक्की लावायचा आहे धनप्राप्तीसाठी, दरवाजात दिवा लावायचा आहे धनप्राप्तीसाठी, माता लक्ष्मीला आगमनासाठी आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि प्रदोष कालावर शिवलिंगाचे अभिषेक करून खिरीचाच प्रसाद आपल्याला नैवेद्याला द्यायचा आहे। आणि आजच्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी आणण्याचं खूप काही महत्त्व आहे। जर सोने चांदी तुम्ही आणू नाही शकले तर आजच्या दिवशी झाडू नक्की आणा, पिवळ्या कवड्या नक्की आणा, धने आणा, गूळ आणा आणि
कोऱ्यापंती म्हणजे दिवे अशा या 5 वस्तू आणल्याने आपल्या घरात धन्वंतरी देवताचा तर आशीर्वाद राहतोच, पण कुबेरचे देवता यांचा सुद्धा आशीर्वाद राहतो. आणि कुबेर देवताचे आजच्या दिवशी आपल्याला 11 वेळा नाव घेण्याचं पण खूप महत्त्व आहे. तर 11 वेळा कुठली नावं घ्यायची कुबेर देवताची, या मंत्र बोलायचा 11 वेळा. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धी मे देहि देहि दापय स्वाहा. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धी मे देहि देहि दापय स्वाहा. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धि मे देहि देहि दापय स्वाहा. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धि मे देहि देहि दापय स्वाहा. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धि मे देहि देहि दापय स्वाहा. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धि मे देहि देहि दापय स्वाहा. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धि मे देहि देहि दापय स्वाहा. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धि मे देहि देहि दापय स्वाहा. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धि मे देहि देहि दापय स्वाहा. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धि मे देहि देहि दापय स्वाहा. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धि मे देहि देहि दापय स्वाहा. तर अशी ही आपण कुबेर देवताची 11 वेळा नावं ऐकली, 14 वेळा यमदेवताची नावं ऐकली, धन्वंतरीची 11 वेळा नावं ऐकली. आता आपण प्रदोष व्रतेला सुरुवात करूया. तुम्ही हे संपूर्ण श्रवण पण करून घेतलं पूजेची तयारी करता करता, तरी पण तुम्हाला संपूर्ण पूजेचं फळ मिळेल. धनत्रयोदशीच्या वेळेस आपण पूजेची मांडणी करतो, सप्तधान्य पूजतो, 13 दिवे लावतो. आज 13 दिवे लावायचं पण खूप महत्त्व आहे. तर 13 दिवे लावतो आपण. तर ते 13 दिवे लावताना, दिव्यांची तयारी करताना तर आपण असे हे फक्त श्रवण पण करून घेतलं तरी सुद्धा चालेल. तर आता आपण प्रदोष व्रतेला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. सदाशिव ही 4 अक्षरे जो नेहमी मनोभावे उच्चारतो तो शिवाचे पूजन करीत असतो. जो शिवनामाच्या जपाने शुद्ध झालेला आहे त्याला कोणत्याही प्रायश्चित्ताची गरज नाही. शिवनामाचा महिमा फार आगाध आहे. जो प्रदोष व्रत नेहमी पाळतो त्याला आयुष्यात काही कमी पडत नाही. ही गोष्ट त्रिवार सत्य आहे. ज्याला आयुष्य, आरोग्य, सुखसंपत्ती, संतती आणि दिव्य ज्ञान सहजासहजी आणि भरपूर प्रमाणात हवे असेल त्याने हे प्रदोष व्रत मनोभावे करा. हे व्रत केले की त्याचे दारिद्र्य आणि दुःख 6 महिन्याच्या आत नाहीसे होते. 1 वर्षभर जर प्रदोष व्रत केले तर त्याला चांगले असे ज्ञान प्राप्त होते. श्रवण सुद्धा ही व्रतकथा केली तरी पण त्याचे दारिद्र्य दूर होते आणि त्याला धनाची प्राप्ती होते. 12 वर्ष प्रदोष व्रत आचरण्याच्या घरी भाग्यलक्ष्मी स्वतःहून चालून येते. व्यास महर्षींनीच हा महिमा सांगितलाय. जो कोणी हा महिमा खोटा आहे असे म्हणेल त्याला याच जन्मी फार दुःख प्राप्त होईल आणि फार क्लेश सहन करावे लागतील. हा महर्षी व्यासांनी सांगितलेला महिमा खोटा आहे असे जो कोणी म्हणतो तो निश्चित दांभिक आहे असे समजा. त्याची भक्ती आणि ज्ञान हे खोटे आहे असे समजा. त्याचा गुरु सुद्धा काल्पनिक आहे असे खुशाल समजा. आणि पार्वती परमेश्वराच्या चरणी ज्याचे मन जडले आहे त्याहून पवित्र असा दुसरा कोणीही नाही हे पक्के लक्षात ठेवावे. मृत्यूसारखी मोठमोठी संकटे सुद्धा प्रदोष व्रताने नाहीशी होतात. आता मी एक कथा सांगतो तर ती ऐका. फार वर्षापूर्वी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो महापराक्रमी होता, धैर्यशील होता, परंतु तो शिवाचे भजन पूजन मात्र कधी करीत नसे. त्यामुळे एकदा काय झाले, शाल्व देशाचा राजा आपले फार मोठे सैन्य घेऊन राजा सत्यरथावर चालून आला. दोघांमध्ये 7 दिवस घनघोर युद्ध झाले. शेवटी राजा सत्यरथ युद्धात मारला गेला. शत्रूने सत्यरथ राजाच्या नगरात प्रवेश केला. सत्यरथ राजाची राणी गरोदर होती. तिचे दिवस भरले होते, पण शत्रू नगरात शिरताच ती एकटीच चोर वाटेने रानात पळून गेली. सुकुमार अशा त्या राणीला चालताना पायाला खूप काटे टोचत होते. श्रमाने
मूर्छा येऊन जागोजागी पडत होती. सावध झाली की शत्रूच्या भीतीने मागे पुढे पुन्हा पडत होती. राणी दिसायला अतिशय सुंदर होती. मदनाला सुद्धा मोह पडावा असे तिचे अप्रतिम रूप होते. पण देवाची गती गहन आहे. जिचे नखही कधी सूर्याला दिसत नसे ती सुंदरी अशी गरोदर अवस्थेत एकटीच रानावनात येऊन पडली होती. नळाची दैमंती किंवा भिलिनीच्या रूपात असलेली भगवान शंकराची सती पार्वतीच पुन्हा या वनात संचार करत आहे असे वाटत होते. प्रत्येकाला आपली कर्माची फळे भोगावीच लागतात, त्याला इलाज नाही. सर्वत्र भटकून शेवटी बिचारी एका वृक्षाखाली दमून बसली. त्यातच तिला प्रसव वेदना सुरू झाल्या. जिच्या 100 तळ हातावर पाणी झेलण्यासाठी दात दासी मागे पुढे असत त्या राणीला आज भांडेभर पाणी द्यायला सुद्धा कुणी नव्हते. ती राणी इंदुमती जिथे जमिनीवर गडाबडा लोळत होती, पाण्यासाठी मोठमोठ्याने टावा फोडत होती. पण ऐकणार कोण? थोड्या वेळात ती राणी त्या झाडाखालीच प्रस्तुत झाली. तिला एक सुंदर मुलगा झाला, पण आता ती तहानेने व्याकुळ झाली होती. त्यामुळे तिला काही सुचेना. आजान भरकाला तिथेच त्या बालकाला सोडून, त्या वृक्षाखाली सोडून राणी इंदुमती तशा अवस्थेत बसत उठत जवळच असलेल्या सरोवरापाशी गेली. तिने सरोवराच्या पाण्यात पाय टाकला, मात्र तेवढ्यात एका मगरीने तिचा पाय आपल्या तोंडात धरला व तिला मारून टाकले. बिचारा नवजात राजपुत्र जमिनीवर एकटाच पडला होता आणि जंगलात वृक्षाखाली मोठमोठ्याने रडत होता. त्याच रस्त्याने उमा नावाची एक ब्राह्मण विधवा येत होती. तिच्या कडेवर 1 वर्षाचा लहान मुलगा होता. तिलाही जामात नात्याचे कुणीच नव्हते. या चिमण्या बाळाला पाहून तिला मनामध्ये फार दया आली. नाळ सुद्धा न कापलेला सुंदर बाळ येथे कसा आला? तिला काहीच समजेना. हा कोणत्या बरं जातीचा असेल? त्याला आपण उचलून घ्यावे की नाही? आपण उचलून न घ्यावे तर या जंगलातील हिंसू पशु याला मारून टाकतील. काय करावे बरं? क्षणभर तिला काहीच सुचेना झाले. तेवढ्यात एका यतीच्या वेशाने भगवान शंकर तेथे आले आणि त्यांनी सांगितले की तू हा बाळ जरूर आपल्या घरी ने. याच्यामुळे लवकर तुझा भाग्योदय होईल. आज क्षत्रिय कुमार आहे, तरी पण स्वतःच्या मुलासारखे तू त्याचा सांभाळ कर. मात्र दुसरा कोणालाही गोष्ट सांगू नकोस. एखाद्या दारिद्र्य माणसाला परीच सापडावा. चिंतामणीला रत्न सापडावे. दारिद्र्य माणसाच्या आपाप पुढ्यात येऊन पडावे किंवा मेलेल्याच्या मुखात आपाप अमृत पडावं. तसा हा बाळ तुला आता सापडला. त्याचे पालन नीट व जीवाभावाने कर. एवढे सांगून शंकर लगेचच गुप्त झाले. मग उमेने दोन्ही पुत्र उचलून घेऊन प्रवासात सुरुवात केली. स्वतःच्या मुलाचे नाव तिने शुचिव्रत ठेवले व राजपुत्राचे नाव तिने धर्मगुप्त असे ठेवले. दोघांना कडे खांद्यावर घेऊन ती गावात घरोघरी भिक्षा मागत होती. कोणी विचारले तर हे माझेच पोटचे दोन्ही मुलगा आहेत, ती सर्व विचारणाऱ्यांना सांगत असे. अशा तऱ्हेने दोन्ही मुलांना घेऊन फिरता फिरता ती एक चक्र नावाच्या नगरात आली. तेथे तिला एक सुंदर व मोठे शिवालय दिसले. शिवालयात अनेक थोर ऋषी बसले होते. त्यावेळी तेथे शिवाची आराधना सुरू होती. महान श्रेष्ठ अशा शाडिल ऋषीच्या देखरेखीखाली त्या मंदिरात यज्ञ याग सुरू होते. उमा आपल्या दोन्ही पुत्रांसह त्या शिवालयात आली व पूजा पाहत तेथे उभी राहिली. धर्मगुप्ताकडे आपल्या तेजस्वी डोळ्यांनी निरखून पाहत शाडिल्य ऋषी म्हणाले, अरे रे रे, दैवाची गती किती विचित्र आहे. पहा, हा खरे तर राजपुत्र, पण आज दीन होऊन गरीब होऊन तेथे भिक्षा घेण्यासाठी आपल्यासमोर आलाय. उमेने शाडिल्य ऋषीचे नम्रपणाने पाय धरले व त्यांना म्हटले, महाराज, आपण तर त्रिकालज्ञानी आहात. तुम्हाला भूत भविष्याने सर्व काही समजते. महाराज, आपण माझ्यावर कृपा करा. पण त्याचे आई वडील कोण आहेत? जिवंत आहेत की मेले आहेत? पण मला सांगा. तेव्हा तिला उठवत शाडिल्य ऋषी म्हणाले, या राजपुत्राचा पिता सत्यरथ नावाचा एक राजा होता. एकदा काय झाले, हा प्रदोषाच्या वेळी भगवान शंकराची पूजा करीत बसला होता. तेवढ्यात त्याच्या शत्रूंनी त्याच्यावर हल्ला केला आणि नगराला सर्व बाजूंनी वेढा केला. तर शंकराची पूजा तशीच सोडून तो शत्रूशी लढायला रणांगणात चालला गेला. शत्रूंना ठार मारले हे खरे, परंतु नंतर पूजा पूर्ण न करता सत्यरथाने जेवण करून घेतले. पूजा पूर्ण करायची विसरून गेला. त्यामुळे तो जन्मातच अल्पायुष्य होऊन मरण पावला. म्हणून कोणीही चालू असलेली भगवान शंकराची पूजा सोडू नये. आणि त्याच्या आईने सुद्धा कपटाने आपल्या सवतीचा प्राण घेतला, तिला मारून टाकले. हा राजपुत्र धर्मगुप्त याने मागच्या जन्मी शंकराचे कोणतेही व्रत अजिबात केले नाही, म्हणून आता हा जन्मताच आई वडिलांना पारखा झाला. म्हणून प्रदोषाच्या वेळी मनापासून भक्तीने शंकराचे पूजन करावे. कधी शंकराची पूजा अर्धवट करून उठू नये. प्रदोष काळात देवी पार्वती समोर भगवान शंकर स्वतः नृत्य करीत असतात आणि सरस्वती वीणा वाजवीत असे. पुरोहित सुस्वरी बासरी वाजत असतात. लक्ष्मी छानसा ताल देत असते, तर भार्गवी मधुर आलाप घेत असतात. शिवाचा परम मित्र तो यक्षपती तो हात जोडून समोर उभा असतो. सगळेचे सगळे यक्ष, गण, गंधर्व, किन्नर, देव येथे सभोवती उभे राहून शंकरासमोर नृत्य करीत असा भाग्यवान प्रदोष काळ आहे. मुनिराज, आपण मला एवढे चांगले व बहुमूल असे ज्ञान दिले. मी आपल्याला आता शरण आलेलो आहे. आता माझा हा पुत्र दारिद्र्य का झाला हे मला सांगावे. उमा विनयाने म्हणाली, तुझ्या या पुत्राने मागच्या जन्मी खूप पैसा मिळवला, अन्यायी मार्गाने संपत्ती जमा केली, पण दान मात्र कोणालाही अजिबात केले नाही. शंकराचे पूजनही कधी केले नाही. तसेच जर परान्न चोरून खाल्ले तर जीभ जळते. जर दुसऱ्याचा पैसा फसून घेतला तर घेणाऱ्याचा हात जळतो. परस्त्रीची अभिलाषा धरली तर अभिलाषा धरणाऱ्याचे डोळे जळतात आणि अंधत्व ते लक्षात ठेवायला. शाडिल्य ऋषी त्या स्त्रीला उमेला म्हणाले. मग उमेने आपले दोन्ही पुत्र आत
आदराने ऋषीच्या पायावर घातले. ऋषींनी त्यांना पंचाक्षर मंत्र ओम नमः शिवाय हा मंत्र सांगितला आणि प्रदोष व्रत करा असे सांगितले. पक्ष प्रदोष, शनी प्रदोष हे जास्त, सोम प्रदोष हे जास्त महत्त्वाचे असतात. त्या त्रयोदशीत काही खाऊ नये, सत्कर्म करावे. 3 घटका रात्र झाली की अतिशय भक्तिभावाने शंकराची पूजा करावी. प्रथम गाईच्या शेणाने भूमी सारवावी. नंतर तेथे कर्दळी कढीचा छानसा मंडप तयार करावा. त्यावर सुगंधी फुलाच्या माळा सोडाव्यात. आपण स्वतः शुभ्र वस्त्र धारण करावे. पांढरे गंध आणि पांढरी सुवासिक फुले घ्यावीत. मग आपल्या समोर शंकराचे लिंग स्थापन करावे आणि मनोभावे यथाविधी शंकराचे पूजन करावे. दक्षिण भागाला मूर्तकांची पूजा करावी. उजव्या बाजूला अग्नी असावा. त्याचप्रमाणे गजानन, अष्टसिद्धी, महासिद्धी, अष्टभैरव यांची योग्य प्रकारे मनोभावे पूजा करावी. 8 दिशांचे पूजन करावे. पूजा झाल्यावर पवित्र मनाने शिवाचे ध्यान करावे. तो गौरीनाथ मनाने अतिशय निर्मळ आहे, कोटी चंद्राच्या प्रकाशासारखा अतिशय शीतळ आहे असा सनातन पूर्ण ब्रह्माचे आणि आपण मनापासून व यथासांग केल्याने आपल्या मनातील इच्छित कार्य पूर्ण होतात. उमेने समोर ठेवलेला धर्मगुप्त आणि शुचिव्रत या दोघांना ऋषींनी असा उपदेश केला. मग ते दोघजण काही दिवस एक चक्री नगरातच राहिले. दोघांची 4 महिने प्रदोष व्रताची मुनींनी सांगितल्याप्रमाणे अगदी मनापासून आचरण केले. शिवपूजेची चोरी करणे तर सर्वात मोठे पाप आहे आणि प्रसाद तीर्थ चोरून घेणे हे ब्रह्महत्येसारखे पाप आहे. अशा रीतीने हे दोघी जण शुद्ध मनाने भक्तिभावाने प्रदोष व्रत आचरत होते. एकदा ब्राह्मण पुत्र शुचिव्रत असाच एकटा नदीकाठी फिरत असताना रस्त्यातली त्याच्या समोरची दरड एकदम ढासळली आणि त्यातून एक सुवर्ण मोराने काठोकाठ भरलेला हंडा दरडीमधून बाहेर आला. आपल्या घरी तो हंडा शुचिव्रत घेऊन आला. उमेला फार आनंद झाला. शुचिव्रताने आपल्या भाऊ धर्मगुप्ताला आपण आणलेल्या धनाचा अर्धा भाग देऊ केला. पण शुचिव्रत हा मोठा भाऊ असल्याने धर्मगुप्ताने ते धन घेतले नाही. अशा तऱ्हेने भगवान शंकराच्या कृपेने दोघांचे ऐश्वर्य वाढत चालले होते. ते रोज नियमितपणाने शिवपूजनात रंगून जात होते. एकदा दोघजण एका वनात विहार करण्यासाठी गेले होते. त्याच वनात गंधर्व कन्या खेळण्यासाठी आल्या होत्या. त्या मुलींच्या एक मुलगी दिसण्यात अतिशय सुंदर होती. राजपुत्र धर्मगुप्त तिच्याकडे आकर्षित होऊन टक लावून पाहत राहिला होता. धर्मगुप्ता परस्त्रीकडे असे पाहू नये अशा तरुण स्त्रिया तरुणांचे चित्त हरण करतात. आपल्या मायावी स्पर्शाने त्याचे शौर्य हरण करतात. अशा स्त्रियांचा सहवास म्हणजे केवळ अनर्थाला कारण आहे. शुचिव्रताने आपल्या धाकट्या भावाला समजावून सांगत म्हटले. पुढे गेल्यानंतर तेथे त्याला गंधर्व राजाची कन्या अशुमती दिसली. ती एखाद्या अप्सरेसारखी सुंदर होती. अशुमती या सुंदर तरुणाकडे एकटक दृष्टी लावून पाहत होती. तिला एकदम आठवले. तिच्या वडिलांनी महेशाला म्हणजे श्री शंकराला विचारले होते, माझी ही सुस्वरूप आणि परमप्रिय कन्या मी कुणाला देऊ? तेव्हा पार्वतीपती त्याला म्हणाले होते, धर्मगुप्त नावाचा सत्यरथ राजाचा मुलगा आहे, तो माझा परमभक्त आहे, त्याला तुझी कन्या दे. महेशाने सांगितलेला तो तरुण हाच तर नसेल? हा किती सुंदर दिसतो आहे. क्षीरसागरातून प्रत्यक्ष चंद्र जणू काही वर आलाय असे वाटत आहे. अशुमती स्वतःशीच असा विचार करीत होती. प्रथम दर्शनी त्याला पाहताच ती त्याच्या प्रेमात पडली होती. मग तिने आपल्या सख्यांना चतुराईने फुले आणण्यासाठी दुसऱ्या बाजूला पाठवून दिले आणि अशुमतीने हलक्या आवाजात राजपुत्र धर्मगुप्ताला हाक मारून आपल्या जवळ बोलावले. त्याच्यासाठी तेथे मऊ मऊ पल्लवाचे तिने आसन तयार केले. राजपुत्र त्या आसनावर येऊन बसला. तोही आता मोठ्या खुशीत होता. इतक्या जवळ असूनही अशुमती त्याच्याकडे सरळ पाहू शकत नव्हती, लाजत होती. शेवटी धीर धरून ती म्हणाली, तुमच्या शृंगार सरोवरात पोहण्याची इच्छा करणारी मी एक राजहंसनी आहे. आपल्या मुखचंद्रमा पाहताच माझे मन आनंदाने नृत्य करत आहे. माझे नेत्ररूपी भुंगे तुझ्या कमलाभोवती गुंजन करीत आहे. प्रिया मला आपली म्हणा असे ते म्हणत होती. मग अशुमतीने आपल्या हंसांनी हलकेच गळ्यातील तेजस्वी मोतिकाची माळ काढली आणि राजपुत्राच्या चरणावर ठेवली. तेव्हा धर्मगुप्त म्हणाला, हे सुंदरी युवती, मला आई वडील नाहीत. माझ्या वडिलांना ठार मारून माझे राज्य शत्रूंनी घेतले आहे. मी दारिद्र्य आहे. तुझ्या पिताला मी पसंत पडणार नाही. आपण माझ्यावर विश्वास ठेवा आणि आपण 3 दिवसांनी या स्थळी आपल्या दोघांच्या लग्नासाठी यावे. मी माझ्या पिताला सर्व सांगून येथे लग्नासाठी घेऊन येतो. असे बोलून तेथून अशुमती चटकन निघून गेली. धर्मगुप्ताने सर्व हकीकत पारत येऊन आपल्या भावाला सांगितली. शाडिल्य ऋषीच्या कृपेचाच हा प्रसाद आहे हे त्याच्या चटकन लक्षात आले. अशा प्रकारे गुरुचरणावर ज्याची श्रद्धा असते त्याला काहीच कमी पडत नाही. अगदी मृत्यूपासून गुरु त्याचे रक्षण करतो. दोघा भावांनी ही सर्व हकीकत आपल्या घरी येऊन आपल्या आईलाही सांगितले. गंधर्व कन्या अशुमतीने सांगितल्याप्रमाणे 3ऱ्या दिवशी दोघंही पुन्हा त्या वनात गेले. गंधर्वराज सहपरिवार लग्नाचे साहित्य घेऊन येत आधीच आलेला होता. त्या तरुणाची आदरतेने वाट पाहत होता. ते दोघे येताच आपल्या स्वर्ण गुण संपन्न असा सुंदर जावई पाहून गंधर्वराज अतिशय खुश झाला. नंतर त्याने त्यांना आणण्यासाठी पालखी सामोरी पाठवून धर्मगुप्ताच्या आईला उमेला लगेच तेथे बोलावून आणले आणि मग 4 दिवस मोठ्या थाटात धूमधडाक्यात आणि आनंदात विवाह समारंभ साजरा झाला. स्वर्गातील वस्त्रे आणि दागिने त्याने सन्मानाने विहिणीला अर्पण केले. 1 लाख रथ, 10,000 हत्ती, 1 लाख सुंदर घोडे, 1 लाख दासदासी, रत्नाचे भांडार, स्वर्गीय धनुष्यबाण त्याने जावयाला अर्पण केले. अतिशय मोठी चतुरंग सेना आणि पराक्रमी सेनापती त्याच्याबरोबर दिले. उमेला मोठा मान देऊन संतुष्ट केला. अशुमती
सती आता मोठ्या आनंदाने पतीच्या बरोबर चालली होती. त्याच्यासमोर मंगलवाद्याचा गजर होता. चतुरंग सेना सभोवत आली होती. सैन्य घेऊन राजपुत्र धर्मगुप्त आपल्या स्वतःच्या राज्यात विदर्भ नगराजवळ आला. त्याने संपूर्ण नगराला वेढा घातला. गंधर्वाचे बळ फार मोठे होते. त्याने विदर्भ राजाचा ताबडतोब पाडाव केला. धर्मगुप्ताचे वडील सत्यरथ राजाचा वध करणारे दुर्मशन राजाला त्याने धरून आणले, पण धर्मगुप्ताने त्याला मोठ्या दिलदारपणाने जीवदान दिले. आता देशोदेशीचे राजे आपल्या प्रजेसह कारभार घेऊन विदर्भ नगरीमध्ये दर्शनाला येऊ लागले. पण एक उत्तम असा मुहूर्त पाहून राजा धर्मगुप्त सिंहासनावर बसला. उमे मातेला आणि आपला ज्येष्ठ बंधू सुचिव्रताला योग्य प्रकारे मान देऊन धर्मगुप्ताने पुढे 1000 वर्ष उत्तम प्रकाराने राज्य केले. त्याने आपल्या नगरीमध्ये शाडिल्य ऋषींना मोठ्या मानाने बोलावून आणले. 100 पदमोहरांची गुरुदक्षिणा त्याच्या चरणावर अर्पण केली. अनेक रत्न, अलंकार व श्रेय सन्मानाने अर्पण केले. त्याच्या शिवभक्तीमुळे दुःख, शोक, भांडणे, संकटे, रोग, वैधव्य, मरणे सर्व काही त्याच्या राज्यातून पळाले. प्रजा सतत राजाचे गुणवर्णन करीत होती. राज्यातील ब्राह्मण तृप्ततेने राजाला रोज चांगले चांगले आशीर्वाद देत होती. राज्यात सगळीकडे आनंदी आनंद भरलेला होता. सर्वीकडे आनंदी आनंद भरलेला होता. अश्वमती सुखात होती. 10,000 वर्ष राज्य गेल्यावर धर्मगुप्ताने उत्तम प्रकारे व समाधाने आपल्या सूरज नावाच्या मुलाला आपले राज्य देऊन टाकले आणि शंकराची मनापासून प्रार्थना केली. भगवान शंकरांनी त्याच्यासाठी दिव्य विमान पाठवले. शंकराच्या कृपेने धर्मगुप्त राजाला दिव्य देह प्राप्त झाला. आई, भाऊ आणि पत्नी अश्वमतीसह राजा कैलासाला गेला. तेथे शिवदर्शन होता. सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. भक्तांच्या कैवारी शंकराने त्यांना उचलून आपल्या हृदयाशी धरले आणि आपल्या जवळच त्यांना अक्षयपद दिले. असे धर्मगुप्ताचे आख्यान जे कोणी नित्य नेमाने वाचतात किंवा ऐकतात, सर्व संकट प्रसंगी स्वतः रक्षण शंकर करीत असतो. त्याच्या मागील सर्व पापांचा नाश होतो. जे जेथे जातील तेथे त्यांना विजयाची प्राप्ती होते. त्यांना संतती, समृद्धी, धन धान्याची वृद्धी. जे प्रदोष व्रत करतात त्यांना सर्व काही मिळतं. जो कोणी ही कथा पण ऐकतो तरी त्याला धन धान्य, यश, कीर्ती, मान सन्मानाची प्राप्ती होते. मग मृत्यूचेही भय राहत नाही. त्याच्या घरी शिवलीला अमृत हा ग्रंथ असतो. त्याच्या पाठीशी सदैव शंकर उभा असतो. शेवटी त्याला शिवचरणापाशी जागा मिळते. हा ग्रंथ म्हणजे चांगल्या आंब्याचा अशा विशाल वृक्ष आहेत. यातील रसपूर्ण काव्य म्हणजे पाळास आलेले आंबे आहेत. ज्यांना मुखरोग झालेला असेल म्हणजे त्याच्या पावन व मोक्षदायी अशा शिवचरणावर भाव नसेल त्यांना जे आंबे आवडणार नाही. सर्वांनी या गोड आंब्याचा मनापासून रसस्वाद घ्यावा व आपल्या जीवनाचे खरे सार्थक करावे. तर मित्रांनो, ही राहिली प्रदोष व्रताची कथा. धन्वंतरी देवतेचे नावं आणि कुबेर देवताचे नावं, यमदीपदानाचे नावं. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल. शेअर करायला विसरू नका. शालिनी भक्ती सागर कथा ते पण माझं चॅनल आहे. जय श्री महाकाल.